छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर आयफोनच्या हप्त्यावरून झालेल्या वादानंतर तरुणाने दरीत उडी घेतली असून त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आई वडिलांचाही दरीत पडून मृत्यू झालाय। शिर्डीत खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रवेशानंतर पक्षात असंतोष पसरल्याने शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख विमल पुंटे यांच्यासह अनेक महिला पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत। महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न सन्मान मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्राची भावना असून विधानसभेने केंद्राकडे एकमताने शिफारस केली आहे, असे प्रतिपादन सुनेत्रा पवार यांनी केलंय। अहिल्यानगर तालुक्यात बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाच्या तक्रारीनंतर महसूल विभागाने 63 स्टोन क्रेशर्स सील केले असून प्रदूषण नियंत्रण मंडळ व महावितरणला तपासणीचे आदेश दिले आहेत। देशांतर्गत बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी भारताने 10 वर्षांच्या कालावधीनंतर 10 लाख टन साखर आयात करण्याचा मोठा निर्णय घेतलाय। पुण्यातील COEP वसतिगृहात विद्यार्थी संघटनांच्या राड्या प्रकरणी आणि विद्यार्थिनींना डांबून ठेवल्याच्या आरोपावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मध्यरात्री घटनास्थळी जाऊन आक्रमक पवित्रा घेत कारवाईचा अल्टिमेटम दिलाय। कुकरमध्ये 10 शिट्ट्या देऊनही न शिजणाऱ्या निकृष्ट पोषण आहाराचे वास्तव व्हिडिओद्वारे मांडणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवाई रद्द करून ते मागे घेतले जाणार आहे। मुंबईतील प्रतिष्ठित द बॉम्बे प्रेसिडेन्सी रेडिओ क्लबच्या स्वयंपाकघरात अस्वच्छता आणि झुरळांचा सुळसुळाट आढळल्याने FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी क्लबचा अन्न परवाना तत्काळ निलंबित केलाय। शिवसेना नाव आणि चिन्ह प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला असला तरी दोन्ही बाजू ऐकल्यानंतरच न्यायालय कायद्याच्या चौकटीत योग्य निर्णय देईल, असा विश्वास राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केलाय। महायुतीतील घटक पक्षांमधील अंतर्गत समन्वय वाढवण्यासाठी आणि आगामी राजकीय आव्हानांवर चर्चा करण्यासाठी 25 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सर्व आमदारांसाठी भव्य स्नेह भोजन आयोजित करण्यात आलंय। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देश उन्नती। नमस्कार।